तावडेसाहेब आमचे राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय महासचिव आहेत. ते असलं कुठलेही कृत्य करू शकत नाहीत हे त्यांनाही माहिती आहे. स्थगितीचं सरकार, भ्रष्टाचारी सरकार, घोटाळेबाज सरकार, उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब लावणारं सरकार, जेलमध्ये मंत्री असणारं सरकार, घरातून फेसबुक लाईव्हवरून चालणारं सरकार, हे सगळं महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये महाराष्ट्र नंबर 1वर आहे. FDIमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र नंबर 1मध्ये आहे. महाराष्ट्रात लोककल्याणकारी योजना देण्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. या 2.5 वर्षामध्ये लोककल्याणकारी योजनांचा धूमधडाका आपण पाहिला. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. रणधुमाळी आज मतदानाचा दिवस आला, मतदान केलं. मी आज माझ्या संपूर्ण परिवारासह कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये मतदान करून आलेलो आहे. लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे. गेले 8 दिवस नाही, गेले 1 महिना प्रचार सुरू आहे. जिल्ह्यामध्ये सुरू आहे, राज्यामध्ये सुरू आहे. राज्यामध्ये लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे महायुतीचं सरकार पुन्हा आणण्याच्या दृष्टिकोनातून. आपण पाहिलं आहे लोकांनी गेल्या 5 वर्षामध्ये 2019 ते 24 पहिल्या 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार पाहिलेलं आहे आणि नंतरचे 2.5 वर्ष आमचं महायुतीचं सरकारसुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं. पहिल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण बघितलं असेल स्थगितीचं सरकार, भ्रष्टाचारी सरकार, घोटाळेबाज सरकार, उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब लावणारं सरकार, जेलमध्ये मंत्री असणारं सरकार, घरातून फेसबुक लाईव्हवरून चालणारं सरकार, हे सगळं महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं आणि लोकांच्या मनामध्ये प्रचंड चीड त्या महाविकास आघाडीच्या प्रति निर्माण झाली. आणि नंतरच्या 2.5 वर्षामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नंबर 1वर नेण्याचं काम या तिन्ही नेत्यांनी केलेलं या 2.5 वर्षात आपण पाहिलं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये महाराष्ट्र नंबर 1वर आहे. FDIमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र नंबर 1मध्ये आहे. महाराष्ट्रात लोककल्याणकारी योजना देण्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. या 2.5 वर्षामध्ये लोककल्याणकारी योजनांचा धूमधडाका आपण पाहिला. उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांना 7.5 HP वीज बिल माफ योजना, शेतकऱ्यांना 6,000 रुपये खात्यावर देणारी योजना, शेतकऱ्यांचं आता कर्ज माफ करणार म्हणून घोषित केलेली योजना आहे, मुलींना मोफत शिक्षण, अशा अनेक योजना लोककल्याणकारी दिल्यामुळं हे सरकार अतिशय लोकप्रिय झालेलं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे. तो उत्साह आपल्याला सगळ्या मतदान केंद्रावर पाहायला मिळतो आणि राज्यामध्ये 23 तारखेला महायुतीचं सरकार बनेल असा मला विश्वास आहे. काल साहेब जे प्रकरण विनोद तावडेंच्या बाबतीत झाले त्याचं महाविकास आघाडीतून भांडवल केलं जाते, त्याबद्दल काय? हे पहा, तावडेसाहेब आमचे राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय महासचिव आहेत. ते असलं कुठलेही कृत्य करू शकत नाहीत हे त्यांनाही माहिती आहे. परंतु महाविकास आघाडीकडं विकासाचा कुठलाही अजेंडा नाही आहे, महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटचा कुठलाही रोडमॅप नाही आहे. त्यामुळे अशा कुठल्या तरी पद्धतीनं लोकांच्या समोर काहीतरी वेगळं चित्र निर्माण करून मतं मिळवायचा केविलवाना प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करतायत. त्यात त्यांना यश येणार नाही. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.